नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज देखील खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. जॉब अपडेट आहे आपली ही. FDA महाराष्ट्र म्हणजे फूड अँड ड्रग काय काय सांगितलेलं आहे? फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. याचा अर्थ काय होतो? अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र. याच्यामध्ये तुमच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. समजा तुम्ही मास्टर डिग्री केलेली आहे, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात, तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्ही फार्मसिस्ट आहात, ठीक आहे, तुम्ही फार्मसी केली आहे तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्याचे पद काय आहेत, फॉर्म भरण्याची डेट काय आहे, याची फी काय आहे आणि कुठल्या गटासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात, कुठल्या गट काय करून तुम्ही यासाठी जॉब मिळवणार आहात हे देखील आपण इथे बघणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सर्व ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायचंय, ज्यांनी मास्टर डिग्री केली आहे आणि जे आता गव्हर्नमेंट जॉबची वेट करत आहे. तुमच्याच फील्डमध्ये जॉब करायचा आहे. तुम्ही मास्टर डिग्री जर एका फील्डमध्ये केलेली आहे ना, दुसरीकडे नाही जायचं, कारण आपल्यासाठी खूप जॉबच्या वॅकन्सीज असतात पण आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाही. म्हणूनच हाच उद्देश घेऊन आपण हे जॉब अपडेट सुरू केलेला आहे. असेच जॉब अपडेट बघण्यासाठी सर्वप्रथम टिकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा काय आहे, FDA महाराष्ट्र म्हणजे अॅनालिटिकल केमिस्ट अँड सिनियर टेक्निकल असिस्टंट रिक्वायरमेंट. अॅनालिटिकल केमिस्ट म्हणजे काय? केमिस्ट्रीमध्ये तुमचं जर झालेलं असेल म्हणजे रसायनशास्त्रज्ञ, ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही मास्टर डिग्री असाल तर तुम्ही अॅनालिटिकल केमिस्ट बनू शकता, किंवा जर तुम्ही तुम्हाला सिनियर टेक्निकल असिस्टंट बनायचं असेल तर काय करावं लागेल मग? वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. त्याच्यासाठी तुम्हाला फार्मसी पण झालेली पाहिजे. हे 2 पदांसाठी आपली आज इथे काय असणार आहे, जॉबची अपडेट असणार आहे. ओके, चला तर सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. तर बघा, पहिलं तर पदाचे नाव काय आहे? अॅनालिटिकल केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. ओके, काय आहे? रसायनशास्त्रज्ञ. आणि नंतर काय सांगितलेलं आहे तुम्हाला? सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे काय? वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. काय आहे? वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक. हे तुमच्या पदाचे नाव असणार आहे. ओके, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? रिक्त पदांची संख्या किती दिली आहे? 56. किती दिली आहे रिक्त पदांची संख्या? 56च आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला असं दिसतंय ना, लॅब असिस्टंट होणार आहात तुम्ही मास्टर असाल तर. ओके, देन पुढे बघा, आता स्टार्टिंग डेट काय आहे ऍप्लिकेशनची, तुम्हाला अप्लाय करायचं आहे याच्यासाठी. तर स्टार्ट डेट असणार आहे 23/9/2024. 23 तारखेला सुरुवात झाली या फॉर्मची. सो फॉर्म सुरू झालेले आहे, फॉर्म फिल करायला सुरुवात झाली. सो न वेळ गमवता लवकरात लवकर फॉर्म फिल करून घ्या. 11 वाजेपासून सुरुवात झाली 23 तारखेला. आता वयोमर्यादा बघून घेऊया आपण. तुम्ही 18 वर्षाचे असायला पाहिजे. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकतात? 18 ते 38 वर्ष वय तुमचं आहे. तुम्ही मास्टर डिग्री केलेली आहे अथवा तुम्ही फार्मसी केलेली आहे, तुम्ही याचे फॉर्म भरू शकतात. आणि जे सैनिक आहे, माजी सैनिक आहे, यांच्यासाठी काही फीज तिथे असणार नाहीये. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन इज ऍडमिसिबल. जसं की बघा, तुम्हाला ना एक पूर्ण नोटिफिकेशन मिळतं. आपण इथे अपडेट सांगतो पण पूर्ण वेबसाईटवरती नोटिफिकेशन असतं, त्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात माझे सैनिकला किती आहे. ओके, पण मिनिमम अँड मॅक्झिमम म्हणजे मिनिमम तुम्ही 18 वर्षाचे हवे, 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. ओके, समजलं आहे तर पटकन लाईक करा. मग आता चला पुढे बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे? फॉर अॅनालिटिकल केमिस्ट डिग्री PG. ठीक आहे, रिलेव्हंट सब्जेक्ट. आता तुमची डिग्री पाहिजे PG. आता केमिस्ट्री पाहिजे तुमचं, ठीक आहे. केम मध्ये तुम्ही काय पाहिजे? PG तुमची कंप्लीट पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे. इथे लिहिते हा मी. PG कशात पाहिजे? केमिस्ट्रीमध्ये, किंवा अथवा ऑर म्हणू शकतात तुम्ही. PG तुमची कशामध्ये पाहिजे? बायोकेम मध्ये. ठीक आहे, बायोकेमिस्ट्रीमध्ये जर तुमची PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, मास्टर डिग्री आहे, तर तुम्ही फॉर अॅनालिटिकल केमिस्ट म्हणजे तुम्ही रसायनशास्त्रज्ञासाठी लॅब मध्ये काम करू शकता. त्याच्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट तुम्हाला व्हायचं असेल, वरिष्ठ तंत्रज्ञान तांत्रिक सहाय्यक तुम्हाला व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी तुमची डिग्री हवी. म्हणजे विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधली तुमची डिग्री असेल तर चालणार आहे. आणि तुम्ही फार्मसी केलेली असावी याच्यासाठी. ठीक आहे, काय असावं? तुम्ही फार्मसी केलेली असावी. ओके, लक्षात आलेलं आहे. देन पुढे बघा, आता पदाचे नाव जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगते आहे, अॅनालिटिकल केमिस्ट. 37 वॅकन्सी आहेत त्याला, 37. ज्यांनी केमिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री केली त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि सुवर्ण संधी आहे. सो ही संधी गमावू नका. इथे काही कॉम्पिटिशन एवढी तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही आरामात जॉबला लागू शकतात. नंतर आहे सिनियर टेक्निकल असिस्टंटचा 19 जागा आहे. ओके, लक्षात आलंय. देन पुढे जाऊया. लास्ट डेट आहे फॉर्मची. लास्ट डेट ऍप्लिकेशन फीज. ठीक आहे, आता तुमची फीजची लास्ट डेट किती आहे बघा. आता इथे काय सांगितलेलं आहे? जनरल साठी 1000 आहे,
आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी किती आहे, 900 रुपये फी आहे. तर फी सुद्धा लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. आता लास्ट डेट जी आहे ऍप्लिकेशनची ती ऑक्टोबरच्या 22 तारखेपर्यंत आहे. 22 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर अजून इम्पॉर्टंट म्हणजे बघा, रसायनशास्त्रज्ञ जे मी तुम्हाला सांगितलं ना, अॅनालिटिकल केमिस्ट, तर तुमची जर पीजी झालेली असेल तर तुम्हाला कोणत्याही अनुभवाचं सर्टिफिकेट लागणार नाही. पण तुम्ही जर फक्त ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमध्ये असाल आणि तुम्ही जर फार्मसी केलेली असेल तर तुम्हाला 18 महिन्यांचं सर्टिफिकेट पाहिजे अनुभवाचं. ठीक आहे. कधी बघा कशासाठी सांगत आहे मी हे, ह्या पदासाठी अॅनालिटिकल केमिस्टसाठी एक तर तुमची पीजी हवी. कशामधून? केमिस्ट्रीमधून, केममधून. जर तुम्ही फक्त सायन्स आहात, सायन्स किंवा तुम्ही फार्मसी केलेली आहे, फार्मसी केलेली आहे, तर तुमची जर पीजी झाली असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही. पण तुमची सायन्समध्ये डिग्री आहे पण तुम्ही फक्त फार्मसी केलेलं आहे, पीजी तुमचं झालेलं नाही, मास्टर डिग्री झाली नाही, तर तुम्हाला 18 महिन्यांचं काय पाहिजे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे. काय पाहिजे? एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. मग हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशाचं पाहिजे? औषधी द्रव्य विश्लेषणाचं, किमान 18 महिन्यांचं. कशाचं? औषधी द्रव्य विश्लेषणाचे तुमच्याकडे सर्टिफिकेट हवे. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला सिनियर टेक्निकल असिस्टंट सांगितलंय याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही अनुभवाचं सर्टिफिकेट लागणार नाहीये. सो आय होप तुम्हाला लास्ट डेट, स्टार्ट डेट समजली असेल. लास्ट डेट फॉर पेमेंट फीज, तुम्हाला जी पेमेंट करायचं आहे, ठीक आहे, पेमेंट करण्यासाठी लास्ट डेट तुमची 23 असणार आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची डेट तुमची 22 तारखेपर्यंत आहे. कितीपासून? 23 सप्टेंबर पासून 22 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर 23 तारखेला, 23 ऑक्टोबरला तुम्ही फी भरू शकतात. म्हणजे फी भरण्याची मुदत दिलेली आहे. आणि फॉर मोर डिटेल्स, तुम्हाला जर अजून माहिती मिळवायची असेल की काय करायचंय बाबा, आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती हवी किंवा शिक्षण तुमचं मेन्शन प्रॉपरली तुम्हाला बघायचं असेल की काय आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे बघा, www.fda.maharashtra.government.in. याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकतात. म्हणून मी तुम्हाला ही वेबसाईट दिली आहे की याच्यावर तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर सर्व वाचायला मिळणार आहे. पण तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचावी त्याकरता आपण हे घेऊन येत आहोत. कारण खूप विद्यार्थी असे असतात जे मास्टर डिग्री करतात आणि ते गव्हर्नमेंट जॉबची किंवा अशा जागेची वाट बघत असतात, पण हे नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही आणि मग डेट निघून जाते फॉर्मची. तसं नको व्हायला म्हणून हे आपण जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. अजून माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आय होप व्हिडिओ खूप छान समजला असणार आहे तुम्हाला. सो वेळ न घालवता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुन्हा न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.